हॅलो सगळ्यांना नमस्कार. ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. हा जो व्लॉग आहे तो मुख्यतः असणार आहे गिरनार परिक्रमा करताना महत्त्वाचे मुद्दे जे असतील ते कुठले लक्षात ठेवायचे जेणेकरून तुमची परिक्रमा अधिक सुकर होईल असे मुद्दे. त्याआधी जाणून घेऊया की 2025मध्ये कुठल्या तारखांना ही परिक्रमा तुम्ही पूर्ण करू शकता. तर 2025मध्ये 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर अशा ह्या कालावधीमध्ये आपण ही परिक्रमा पूर्ण करू शकतो, कारण इतर दिवशी जे दरवाजे आहेत किंवा जो मार्ग आहे तो बंद असतो. त्याच्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की IRCTCमध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामुळे 60 दिवस आधीपर्यंत जे बुकिंग आहे ते आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जाण्याच्या तारखेपासून 60 दिवस आधीपर्यंत अशा एक अंदाजाने तुम्ही तुमचे जे बुकिंग आहे त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता पुन्हा बघूया की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कुठले आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा तो असा की यावर्षी अगदीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परिक्रमा आहे आणि ऑक्टोबर हीट अगदीच संपून नोव्हेंबर सुरू होतं. त्याच्यामुळे एरवी आपल्याला उन्हाळ्यामध्ये कशी एक सवय असते, एक ग्रॅज्युअली टेम्परेचर वाढत जातं ह्या गोष्टींची, परंतु अगदीच नोव्हेंबरच्या सुरुवातीला आल्यामुळे परिक्रमेच्या तारखा ऑक्टोबर हीटचा थोडासा त्रास होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे उन्हाळ्यात आपण जी काळजी घेतो रादर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर ORS पाणी भरपूर प्या, स्कार्फ किंवा टोपीसोबत नक्की ठेवा किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या तुमच्या पर्सनल असतील जेणेकरून उन्हाळ्याचा त्रास जो आहे तो होणार नाही. आता बघूया मुद्दा नंबर 2 कुठला आहे. तर मागच्या वर्षीच आमच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जुनागडचा जो पूर्ण एरिया आहे तो सगळा नो प्लास्टिक झोनमध्ये सध्या त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण गावांमध्ये की तुम्हाला कुठेही इव्हन अगदी तुम्ही जर गेला कुठल्या दुकानात तर प्लास्टिकचं रॅपरसुद्धा त्याच्यामध्ये दिसणार नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की बिस्लेरीच्या बॉटल्स किंवा आपण ज्या प्लास्टिक बॉटल्समधून आतमध्ये पाणी घेऊन जातो ते देखील तिथे त्याला त्या गोष्टीसाठी परवानगी नाही. त्याच्यामुळे पुढे तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी आधीच एक टिप म्हणजे तुम्ही कुठल्याही मेटलची जी बॉटल आहे ती सोबत ठेवा. म्हणजेच जे चेकिंग होतं सुरुवातीला परिक्रमेच्या मार्गामध्ये त्यामध्ये तुम्हाला कुठेही अडवणूक होणार नाही पोलिसांकडून. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी जे चालत जाणार असतील वरती तिथे देखील हे चेकिंग सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा रॅपर गोळ्यांमध्ये जर असेल तर ते काढून फक्त तुम्ही तुमच्या पर्सनल तुमचा जो डबा असेल त्याच्यात ठेवणं जास्त गरजेचं आहे. तर ही होती टीप नंबर 2. आता बघूया टीप नंबर 3 कुठली आहे ते. हळूहळू जे बुकिंग जे आहे ते रेल्वेचं सुरू होईलच, परंतु हॉटेल्सचे जे बुकिंग आहेत ते सध्या ऑलरेडी सुरू झालेले आहेत जुनागडमधल्या हॉटेल्सचे. त्याच्यामुळे तुमचा स्टे कसा असेल त्याप्रमाणे आधीच प्लॅनिंग करून तुम्ही लवकरात लवकर हॉटेलचं जे बुकिंग आहे ते जर केलं तर तुम्हाला वेळेवरती योग्य ठिकाणी तुम्हाला हव्या असणाऱ्या ठिकाणी स्टे मिळण्यामध्ये काही बाधा येणार नाही. अगदीच समज अशी वेळ आलीच की तुमच्याकडे हॉटेलचं एकही बुकिंग नाही आहे तर खूप अशा तिकडच्या धर्मशाळा आहेत ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती काम करतात. म्हणजेच तुमच्याकडे जरी बुकिंग नसेल तरी सुद्धा तिकडे जो माणूस पहिले येईल त्याला ते लोक बुकिंग देतात. त्याच्यामुळे अगदीच काही नसेल तर हा शेवटचा मुद्दा किंवा हा शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला हा नक्कीच तुम्ही वापरू शकता. लक्षात ठेवायचा 4था मुद्दा असा की बऱ्याचदा असं होतं की रोपवे सुरू आहे त्याच्यामुळे आजच्या ऐवजी उद्या गेलं तरीसुद्धा काय हरकत आहे वगैरे, परंतु एक अतिशय महत्त्वाचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की मागच्या वर्षी असंच झालं. आमच्यासोबत जे इतर लोक होते त्यांनी नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचा निर्णय असा ठेवला होता, परंतु काही कारणास्तव दुसऱ्या दिवशी रोपवे बंद होता आणि त्याच्यामुळे त्यांना थोडीशी अडचण आली होती. त्याच्यामुळे एकदा तुम्ही परिक्रमा पूर्ण केली किंवा जसं प्लॅनिंग असेल त्यानुसार जे तुमची रोपवेने जायची जर तुमचं प्लॅनिंग असेल तर ते आजच्या ऐवजी उद्या किंवा परवा जाऊ असं न करता जर रोपवे सुरू असेल तर लवकरात लवकर तुमच्या प्लॅनिंगनुसार त्याचा लाभ घेऊन त्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर दर्शन पूर्ण करा. कारण की कधीकधी बदलते हवामान किंवा इतरही काही तांत्रिक गोष्टींमुळे कधीतरी रोपवे बंद असू शकतो आणि मग तुमच्याकडे अगदी पहिल्या पायरीपासून जर
चालत जायची तयारी असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला तो एक त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे ही महत्त्वाची टीप की रोपवे चालू आहे म्हणून उद्या परवा जाऊ असं न करता प्लॅनिंगनुसार आधी दर्शन घेणं हे जास्त सुकर होईल. 5वा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, परंतु तितकाच एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे परिक्रमेला साधारणतः 10 ते 11 लाख इव्हन लोकांची जी उपस्थिती असते ती त्या काळामध्ये जुनागडमध्ये असते. आणि परिक्रमेलाच्या मार्गामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते. त्याच्यामुळे कधी कधी असं होऊ शकतं, जसं मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स होता की चालताना एकदम मॉब एका जागी येऊन थांबू नये यासाठी काही अंतरांवरती तुम्हाला पोलीस काही काळासाठी थांबवू शकतात गर्दी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे जरी तुमचा चालण्याचा स्पीड खूप छान असेल किंवा तुमचं एक टार्गेट असेल की या वेळेमध्ये मी परिक्रमा पूर्ण करेनच, परंतु इमर्जन्सीच्या केसमध्ये म्हणून तुमच्याकडे किमान एका रात्रीचं स्टेचं सामान, म्हणजेच आपण म्हणूया चादर किंवा तुमच्याकडे जर स्लीपिंग बॅग असेल तर, किंवा थोडासा कोरडा खाऊ, आतमध्ये तुम्हाला लंगर नक्कीच असतात किंवा तुमची खाण्याची सोय नक्की होते, परंतु आपल्याजवळ आपली एक हलकीशी दोरी आणि सोबत अंथरूण पांघरूण आणि एक बॅटरी एवढं जरी सामान असेल तरीसुद्धा तुम्हाला ते बऱ्यापैकी एक मदत त्याची होऊ शकते त्या सामानाची, जर थांबायची वेळ आली तर. त्याच्यामुळे हे जे काही मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवलेत तर तुमची जी परिक्रमा आहे ती अजून चांगली व्हायला किंवा अजून म्हणू शकतो कन्व्हिनियंट व्हायला मदत होऊ शकते. हे सगळे मुद्दे नक्की लक्षात ठेवा आणि 2025मध्ये जर परिक्रमेला जाणार असाल तर नक्की ऑल द बेस्ट. सोबतच अजून अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरचा मी जो व्लॉग आहे तो माझा सगळ्यात पहिला व्लॉग जो होता तो बनवलेला होता. त्याची लिंक जी आहे ती मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे अजून परिक्रमा कशी करायची, कसं जायचं, परिक्रमेच्या ठिकाणापर्यंत कसं पोहोचायचं, हॉटेल बुकिंग्स कशी करायची, जर नाही मिळाली तर दुसरा पर्याय कुठला, किंवा इतरही अनेक गोष्टी ज्या आत्ता मी या व्हिडिओमध्ये कवर नाही केलेल्या आहेत त्या, कारण त्या ऑलरेडी माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये कव्हर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तोही व्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण तो अगदी डिटेल्ड व्लॉग आहे आणि तुमचे जे काही शंका ज्या तुमच्या असतील त्या बऱ्यापैकी त्याचं निरसन होण्यामध्ये मदत होऊ शकते. पुन्हा एकदा सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. जय गिरनारी.